नमस्कार. पाठच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. प्रथेनुसार सरकार येतात आणि जातात, मात्र प्रशासन व्यवस्था कायम राहते. या व्यवस्थेत काळानुरूप बदल करणं अपेक्षित असतं असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. 11व्या नागरी सेवा दिनाच्या निमित्तानं आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रशासन यंत्रणा सुरळीतपणे चालवण्यातच देशाचं हित असल्याचं पंतप्रधानांनी उपस्थित सनदी अधिकाऱ्यांना सांगितलं. सनदी अधिकाऱ्यांनी सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पण भावनेतून काम करावं असं आवाहन त्यांनी केलं. केंद्र सरकारचे विविध उपक्रम आणि नाविन्यपूर्ण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणारे जिल्हे तसंच केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांनाही पंतप्रधानांच्या विशेष पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत देशपातळीवर जालना जिल्हा अव्वल ठरला असून आज पंतप्रधानांच्या हस्ते जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमात देशातल्या 10 नाविन्यपूर्ण प्रकल्पांना गौरवण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्राचा महत्वाकांक्षी प्रकल्प मागेल त्याला शेततळ या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. भारतीय नौदलानं आज ब्राह्मोस या अतिवेगवान सागरी क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण केलं. या क्षेपणास्त्राच्या साहाय्यानं पाण्यावरून जमिनीवर मारा करून शत्रूला टिपता येणार आहे. ब्राह्मोसची चाचणी अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाल्याची माहिती नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बंगालच्या उपसागरात ही चाचणी घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. लातूर, परभणी आणि चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले असून लातूर आणि चंद्रपूरमध्ये भाजपानं सर्वाधिक जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवलं आहे. परभणी महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का देऊन काँग्रेसनं 29 जागा मिळवल्यात. परभणीमध्ये भाजपाला 8, राष्ट्रवादीला 20, शिवसेनेला 6 तर अपक्षांना 2 जागांवर विजय मिळाला आहे. परभणीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी बहुमताचा 33चा आकडा गाठता आलेला नाही. आज सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर लातूरमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरशीची लढत दिसत होती. कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचं लातूरवरचं वर्चस्व या निवडणुकीमुळे स्पष्ट झालं आहे. लातूरात भाजपाला 36 जागांवर विजय मिळाला तर काँग्रेसला 33 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागेवर समाधान मानावं लागलं. चंद्रपूरमध्ये भाजपानं काँग्रेसची सत्ता उधळून लावून 38 जागांवर विजयाचा झेंडा फडकवला आहे. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे तर काँग्रेसला 12 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि अपक्ष यांना प्रत्येकी 2 जागेवर समाधान मानावं लागलं तर बसपानं 8 जागा जिंकल्या आहेत. उस्मानाबाद इथं 97वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आजपासून सुरू होत आहे. तुळजाभवानी क्रीडा संकुलात सुलभा देशपांडे नाट्यनगरीत हे 3 दिवसीय नाट्य संमेलन होत आहे. नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर भूषवणार आहेत. मुख्य उद्घाटन सोहळा सायंकाळी 6 वाजता होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित राहतील. या नाट्य संमेलनाची सुरुवात नाट्यदिंडीनं होणार आहे. यात जिल्ह्यातल्या ऐतिहासिक तसंच पर्यटन स्थळांची विविध वैशिष्ट्ये दाखवणारे चित्ररथ तसंच पारंपरिक वेशभूषेत शाळा आणि महाविद्यालयातले विद्यार्थी या नाट्यदिंडीत सहभागी होणार आहेत. आज दुपारी उस्मानाबादमध्ये नव्यानं बांधलेल्या नाट्यगृहाचं उद्घाटन झालं. रंगभूमीचं उद्घाटन मोहन जोशी यांच्या हस्ते झालं. शाकाहाराला प्रोत्साहन मिळावं आणि अन्न वाचवा या अभियानाला बळ मिळावं या उद्देशानं प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या सलग 52 तास स्वयंपाक करण्याच्या उपक्रमाला आज सकाळी नागपुरात सुरुवात झाली. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात सुरू असलेल्या या उपक्रमाअंतर्गत 1000हून अधिक शाकाहारी पदार्थ तयार करण्यात येणार आहेत. यात 90% भारतीय तर 10% परदेशी पदार्थांचा समावेश आहे. मैनी परिवार संस्थेच्या पुढाकारानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यात अक्कलगाव फाटा इथं आज पहाटे टेम्पो ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 7 जण ठार झाले असून 5 जण जखमी झाले आहेत. जखमींवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात दगावलेले सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातले असून ते देवदर्शन करून परत येत असताना हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.